तर नमस्कार मित्रांनो, पुन्हा तुमचं स्वागत आहे मनोज पाटील या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. तर मित्रांनो, आज आपण आलेलो आहेत मजरेहोड तालुका चोपडा या गावाला आणि निमित्त आहे श्री साईबाबा मंदिराचा 25वा वर्धापन दिन सोहळा. तर या ठिकाणी कीर्तनाचा कार्यक्रम पण आहे. कीर्तनकार आहेत कीर्तन केसरी ह.ब.प. विशालजी महाराज खोले, मुक्ताईनगर. आणि शनिवार दिनांक 21 फेब्रुवारी 2026 रोजी पालखी सोहळ्याचं पण आयोजन करण्यात आलेलं आहे. तर दादा आहेत आपल्यासोबत, त्यांना या मंदिराविषयी थोडक्यात आपण माहिती विचारू आणि या कार्यक्रमाविषयी रूपरेषा काय आहे हे पण आपण विचारू. मी सुनील मराठे. ह्या गावात आम्ही गावकरी मंडळी आणि गावातली काही वरिष्ठ मंडळी होती, भांदासाप्पा, परताबाप्पा यांच्या सहकार्याने हे मंदिर उभं राहिलं आणि आज 25 वर्ष पूर्ण होता ह्या मंदिराला. आणि आम्ही हा 25वा भंडारा वर्धापन दिन खूप मोठ्या उत्सवात साजरा करतो आणि प्रत्येक वर्षीही आम्ही हा उत्सव प्रत्येक वर्षी भंडारा हा साजरा असतो. पण यावर्षी थोडंसं जरा 25वा असल्याकारणाने आम्ही गावामध्ये खूप लोकांना आमंत्रण दिलं आहे आणि बाबांची कृपा ह्या गावात येऊन बसले आणि खूप तेव्हापासून आमच्या गावात असं भरभराटी वाटते. मजरेहोड गावात, आमच्या गावाला मजरेहोड गाव हे माहीत नव्हतं, पण त्यावेळेला होळीझोपडी म्हणायचे. आणि आज मजरेहोड म्हणून साई शिर्डी प्रति शिर्डी साईबाबा मंदिर आज आमचं गाव ह्या नावाने ओळखलं जातं आहे. आणि आज आमचा हा भंडारा प्रत्येक वर्षी चालू असणार आणि हा उत्सव आम्ही प्रत्येक वर्षी साजरा करणार आणि याही वर्षी त्याच मोठ्या प्रमाणात जल्लोषात साजरा करणार आहे आम्ही. खूपच छान दादा. आणि दादा, हा जो कीर्तनाचा जो कार्यक्रम आहे तो कोणत्या तारखेला आहे आणि किती वाजता आहे ती थोडी माहिती द्या. विशालजी खोले महाराज यांचं कीर्तन 21 फेब्रुवारी रोजी संध्याकाळी 8 वाजता आहे आणि अगोदर 5 वाजता पालखी आहे. पूर्ण गावातली महिला मंडळी, लहान मुलं, मोठी मंडळी सगळे एकदम जल्लोषात आमच्या गावात पालखी फिरते 5 ते 8 वाजेपर्यंत. 8 वाजता कीर्तन चालू होतं, ते 11 वाजेपर्यंत चालतं. सत्यनारायणची महापूजा असते आणि नंतर मग भंडारा चालू होता आमचा. मग पूर्ण गाव, आजूबाजूचे खेडे, काही महाप्रसादासाठी येतात लोक आणि त्यात आम्ही खूप उत्साहाने महाप्रसाद चालू असतं आमचं. मी सगळं चोपडा तालुक्यातील आणि जळगाव जिल्ह्यातील सर्व मंडळींना मी विनंती करतो की माझ्या 25व्या साईबाबाच्या भंडाऱ्याला आपण सगळ्यांनी अवश्य यावे, पालखीत सहभागी व्हावे व महाप्रसादाचा नक्की लाभ घ्यावा. सगळ्यांना माझी विनंती आहे. धन्यवाद.